आज महाराष्ट्रामध्ये कधी घडलेला नसलेला इव्हेंट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांचे डायरेक्टर आदरणीय संजय राऊत आहेत। आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेलच। ते जे काही त्या भूमीवर घडणार आहे, माझंही नाव संजय असल्यामुळे मला दूरचं दिसतं। संजय राऊतच्या गळ्यामध्ये आज उपरणं असणार आहे भगव्या कलरचं। त्या भागातील अनेक कार्यकर्ते एका ठिकाणी बसलेले असणार आहेत। उद्धव साहेबांची जशी एंट्री होईल सर्वांचा जयघोष होईल। तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा सगळ्या घोषणा होतील। त्यानंतर काही काळे कोट घातलेले लोक त्यांच्या आजूबाजूला असतील आणि एक मोठी पत्रकार परिषद ज्याला म्हणलं जातं ती त्या ठिकाणी मेरी आवाज सुनो पार्ट 2 हा त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे। का दाखवले जाणार आहे याचं कुणालाही काही कल्पना नाही, परंतु आम्ही लोकांसमोर गेल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनरकडे न्याय मिळाला नाही, आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही, सुप्रीम कोर्ट न्याय देईल की नाही याबद्दल त्याला साशंकता आहे। म्हणून हा एक इव्हेंट जर झाला तर लोकांमध्ये ती चर्चा ही घरोघरी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। या प्रेसच्या पूर्वी आमच्या महाभागाने सकाळी त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं की 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी प्रेस का नाही घेतली। खरं तर यांना तो अधिकार नाही विचारायचा, परंतु तरी त्यांना असं वाटतं की देशातला राजकारणी ज्यांना जनतेने कामासाठी निवडून दिलेले काम करा, आपल्या महाराष्ट्र असेल की देश असेल त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा। परंतु ह्या रिकाम टेकड्यांना वाटतं की रोजच्या 10 वाजता जशी आपण प्रेस घेतो तशी प्रेस मोदींनी घेतली पाहिजे। ह्या विचाराच्या लोकांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्या काही घोषणाबाजी होतील आणि मग आमच्यावर काही टीका होईल, काही इतर गोष्टीवर टीका होईल, मग 2-4 टोमणे मारून ती प्रेस संपणार आहे। मुळामध्ये प्रश्न असा आहे, तुम्हाला एकीकडे लोकशाहीला मानायचं, तुम्ही लोकशाहीचा आदर करतायत, लोक भावनेचा आदर करतायत आणि तुम्हाला जे काही स्टेप दिलेले आहेत, ज्या त्या स्टेपने तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याच्यानुसार जर तुम्ही गेले असता तर लोकांनी ते ॲक्सेप्टही केलं असतं। परंतु हम करेंगे सो कायदा ही जी काही भूमिका आज त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला याचा लोकसुद्धा मनापासून धिक्कार करतात, लोकांना ते मान्य सुद्धा नाही। केसरकर साहेबांनी त्याबद्दलचं सविस्तर वर्णन केलेलं आहे। फक्त यामध्ये एक गोष्ट मला एक सांगायची होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज दावोसला गेलेले आहेत। प्रत्येकाने आपापला आकडा त्यामध्ये सांगितलं, कोणी 70 लोक गेलेत, 60 लोक गेलेत आणि ही ट्रिप करतायत 50 लोक गेलेले आहेत। दावोसला जाण्यामागे पूर्वी सुद्धा एक सुभाष देसाईच्या नेतृत्वाखाली जो काही दावोसला गेले होते त्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरेचा रोल काय होता हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळालं नाही। तुम्ही तिकडून येताना काही एमओयू करून आलेले होते, त्या एमओयूचं काय झालं, कोणते प्रोजेक्ट आज रन करतायत हे एकदा जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे। आणि मग गेल्या वेळेला उदय सामंत आणि त्यांचे सहकारी किंवा मुख्यमंत्री त्यांच्या सर्वांबरोबर जे एमओयू साईन झाले ते आज कार्यरत, ते त्याच्या कामकाजाला सुरुवात झालेली। आज मुख्यमंत्री जात आहेत, जवळपास 1,30,00,000 कोटी रुपयाची एमओयू ते साईन करतात। ही मोठी घटना आहे। तुम्ही आपल्या इथलचं एखादा प्रोजेक्ट बाहेर गेलं तर त्याच्याबद्दलची काही बोंब मारतात आणि 1,30,00,000 कोटीचे आज एमओयू साईन होत आहेत, त्याबद्दल त्यांना कुठेही अभिमान नाही। कोण गेलंय त्या दौऱ्यामध्ये? गगराने गेलेत। हे काय एकनाथ शिंदेच्या मावशीचा मुलगा नाहीये। दुसरे ते आमचे जे काही सेक्रेटरी गेलेले आहेत, असीम कुमार गुप्ता गेलेले आहेत। मी काल ती यादी पाहिली, 14 लोक काल रात्रीच्या फ्लाईटने सीएम साहेबाबरोबर गेले आणि काही अधिकारी गेलेले आहेत। ऑब्जेक्शन कशावर घेता? ऑब्जेक्शन त्यांच्या दौऱ्यावर घेतात, ते फिरायला गेलेले आहेत। मिनिट टू मिनिट त्यांचा दौरा ठरलेला आहे, परंतु सरकारी दिवाळखोरी करतायत असं जे काही लोकांमध्ये सांगतायत, चुकीचं जे काही तुम्ही सांगतायत लोक ते पाहतायत। मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, आल्यानंतर पैसा हिशोब दिला जाईल। मिलिंद देवरा
ते सुद्धा त्या दौऱ्यात गेलेत. त्यांना काय अधिकार? त्यांना कोणी घेऊन गेलं? अरे ते त्यांच्या पैशाने जात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जेव्हा स्थापन झाला होता त्याच्या संस्थापकामध्ये त्यांचे वडील होते आणि त्या फोरमने विनंती केली मिलिंद देवरांना की तुम्ही या. स्वतःच्या स्वखर्चाने ते गेलेले आहेत. म्हणून कोणताही शासकीय भार कोणावर पडलेला नाही हे त्यांना माहिती नाही. परंतु एक बडबड करणं, त्यांना असं वाटतं की ही गोव्याची ट्रिप आहे काय म्हणून एन्जॉय करायला गेले की काय, असं जे काही त्यांना वाटतं ती लोकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून आपल्या समोर हे स्पष्ट करतोय. मुख्यमंत्री 18 तारखेला जेव्हा येतील त्या टायमाला झालेले यमूळ हे तुमच्या समोर प्रेस घेऊन ते सांगणार आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल, उन्नतीसाठी असेल, जर सीएम दौऱ्याला जात आहेत, आपल्या महाराष्ट्रासाठी काही आणतायत, त्या टायमाला त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री जात आहेत, त्यांच्या वयस्ती जातात मान्य आहे, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जात नाही, त्यांचा इतर लग्नाचा जो आहे तो तिथे जातोय, त्यांचे इतर वयस्ती पण जात आहेत. काय कारण काय? प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचा त्यात सहभाग आहे म्हणून पूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणे हे संयुक्तिक ठरणार नाही. त्यांच्या खात्याचे सेक्रेटरी असतील, प्रत्येक खात्याचे सेक्रेटरी युडीचे आहेत, प्रधान सचिव आहेत, हे बाकी जे काही तुम्ही जर यादी तुमच्याकडे जर आली असेल तर एकदा त्याच्यावर नजर फिरवा. हे सर्व महत्त्वाचे लोक, हे सर्व तेवढेच लोक गेलेले आहेत आणि एक उदय सामंतजी त्यांच्याबरोबर आहेत. मुख्यमंत्री जेव्हा जातात त्या टायमाला ज्या त्यांना ब्रीफ करावं लागतं मुख्यमंत्र्याला किंवा त्यांची चर्चा करताना असलेले सेक्रेटरी हे असावे लागतात. हे कॉमन सेन्सची बात आहे. म्हणून त्यांनी जाणं हे काही गैर नाही आहे. मग एक मुख्यमंत्री एकट्याने जायचं का? ओएसडीचे जे जे आवश्यकता आहे हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. मग आता जे गेलेत त्याच्याबद्दल टीका, जे गेले नाहीत त्याच्याबद्दल टीका, हे दुपट्टी धोरण या ठिकाणी अवलंबता येणार नाही. देवराजच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले त्यांच्या दौऱ्यावर जाण्यासंदर्भात, मात्र त्यांच्या पक्षात आपल्या पक्षात आल्यानंतर ही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. उद्योग मंत्र्यांच्या एका उद्योगपतीच्या सांगण्यावरनं शिवसेनेत त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि तो दिल्लीतनं ठरवण्यात आला असा आरोप संजय राऊतांनी सकाळी. होऊ द्या ना, काय त्रास आहे काय? तुम्ही आजपर्यंत त्या उद्योगपतीचे विमानं घेऊन फिरत होता त्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलंय का? कशाला आता छोडो कल की बाते नसता उगाच तरी आणखीन तुमचं पितळ उघडं होईल. एखादा चांगला नेता जेव्हा 50 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये काम करत असताना त्याच्यावर झालेला तो राज्यमंत्री सुद्धा राहिलेला आहे. एखादा चांगला कार्यकर्ता जर इतर पक्षात जातोय तर त्याच्या मागची मानसिकता समजून घ्या. टीका करण्यापेक्षा तुमच्याकडे का लोक बाहेर चाललेले आहेत, इतर पक्षातले लोक का जॉईन होत आहेत याच्याबद्दलचा त्यांनी विचार केला पाहिजे. मिलिंद देवरा हे काही छोटं प्रश्न नाही आहे. तुमच्याकडे तर काल आलेल्या माणसाला तुम्ही नेते करायला लागलेत, काल आलेल्या माणसाला उपनेते करतायत. पक्षाचा कार्यकर्ता पायदळी तुडवणं, इतरांचं स्वागत करणं ही तुमची संस्कृती आहे. म्हणून एखादा राजकारणामधला मोठा माणूस आला तर त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. निश्चित त्याचा आदर आणि सन्मान सुद्धा एकनाथ शिंदे साहेब राखणार. सहकारी अनंत गीते असं म्हणतात की तटकरेंनी आमचं घर फोडलं, त्यांना जागा दाखवली पाहिजे. हे सगळे आता घर फोडणारे जे त्यांच्या बाजूला आहे त्यांच्याकडे त्यांचं नजर जात नाही. तटकरे काय कोणाचं घर फोडतील? स्वतःचं घर तुम्ही स्वतःच फोडून घेतलेलं आहे. म्हणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा घर फोडणारे जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं तरी जे वाचलेलं जे घर आहेत, 2-4 पत्रे जे बाकी आहेत ते उडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सगळीकडे बॅनरबाजी, पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. महापत्रकार परिषद म्हटलंय जनतेचं संजय राऊत म्हणतायत की तुम्ही दरोडे टाकलेले आहेत, हिंमत असेल तर आमच्यासारखी ओपन फोरमवर अशी पत्रकार परिषद. असा मूर्खपणा आम्ही करत नाहीत. स्वतःचेच माणसं बोलून स्वतःचा जय जयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाहीत. मी पहिल्यांदाच सांगितलं त्या बाजूला कोण कोण बसणार आहे, घोषणा कोण देणार आहे हे सर्व ठरलेलं आहे. एपिसोड ठरलेला आहे. कुणाची एंट्री केव्हा होईल, कोण कधी घोषणा देईल, मग कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या, मग आगे बोडोचा जो काही नारा लावायचा आहे त्या घोषणा होतील. हे ठरलेलं आहे. क्लायमॅक्स हाच आहे. आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, आम्ही जनतेकडे न्याय मागणार आहोत. मग सुप्रीम कोर्टाची याचिका वापस घ्या ना. परंतु हे दोन्ही साईडनी वाजवणं ज्याला म्हणतो ना डमरू वाजवणं, मी कालही सांगितलं हा डोंबाराचा खेळ आहे. दर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा होणार आहे. पाटलांचं आव्हान मोठं सरकार समोर आहे, ते तयारी
जरांगे पाटील म्हणतात की सरकारने डाव आखला माझ्या विरोधात आणि सगळे सोयरींची मागणी देखील सरकारने मान्य केली आहे, त्यामुळे तिथेच त्यांना रोखण्याचा जो सरकारचा एक प्रयत्न होता तो कुठेतरी यशस्वी ठरणार. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, यावर मी कोणतंही भाष्य करणार नाही. काल समाज माध्यमांवरती प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजी मातोश्रीवर गेले होते, पण त्यांना चहापेक्षा किटली गरम असा अनुभव आला एकंदरीत. मात्र त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांनी आतमध्ये बोलवून आपलं मातोश्रीवर चहापेक्षा किटली गरम असा त्यांना अनुभव आलाय. जर माझ्यासारख्या व्यक्तीला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्याने शिवसैनिकांची काय अवस्था असेल असा सवाल उपस्थित केला. जर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल आस्था असलेल्या शिवसैनिकांना योग्य वागणूक दिली नाही तर असेच लोक सोडून जातील. माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची साथ योग्य वाटायला लागते असंही कराळे मास्तर. तुम्हालाही असं काय अनुभव आला होता का? उठाव होण्याचं कारण त्या कराळे मास्तरांनी स्पष्ट केलेलं आहे, तोच आमचा अनुभव होता, त्यामुळे झालेला हा उठाव. आणि अजूनही एवढं झाल्यानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती बदललेली नाही, अजूनही ते तसेच वागतायत. कारण आम्ही हे अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तिथे कसं वागवलं जातं, तर आता तो अनुभव आधी आम्हालाच येत होता, आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा यायला लागलाय. त्याच्यामुळे त्यांचे खरे चेहरे हे लोकांच्या समोर आता येऊ लागलेले आहेत. सर, हिंदी में जानना चाहते हैं, दाऊद टूर को लेकर काफी राजनीति हो रही है, एक तरीके से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं, वहीं शिंदे साहब चले गए हैं टूर पे. राहुल कुल के बारे में क्या है? दावस के बारे में, दावस के बारे में जो वो आज शिंदे साहब गए, बहुत सारे सेक्रेटरीज और मिनिस्टर, उदय सामंत जी, ये जाके ये 2 दिन में करीबन 1,30,000 करोड़ के एमओयू साइन करने वाले हैं. ये महाराष्ट्र के लिए गौरव की बात है. लेकिन कुछ लोगों ने इसके ऊपर भी राजनीति का क्वेश्चन मार्क लगाने की कोशिश की. महाराष्ट्र की डेवलपमेंट ये तुम्हारे आपस के राजनीति में से नहीं होने वाली. इसके लिए डेवलपमेंट करने के लिए जो भी यहाँ इन्वेस्ट करना है वो कहीं से लाने की कोशिश अगर मुख्यमंत्री करता है तो उसका स्वागत करना चाहिए. लेकिन कुछ लोग इसको भी राजनीति में टर्न कर रहे हैं कि यहाँ जाने में इतना खर्चा हो रहा है, उतना खर्चा हो रहा है. यही लोग हैं वो जो ये भी दावस में गए थे, उनके साथ जो मंत्री थे बगैर काम के, जिनका कोई संबंध नहीं था, उनका भी पूरा स्टाफ वो दावस का दौरा करके आया है. क्यों गए थे अगर उनको आज भी सवाल पूछे तो उसका जवाब उनके पास नहीं है. लेकिन मुख्यमंत्री और उनके सब जो सेक्रेटरी जो गए हैं, मुख्यमंत्री ने खुद कहा है कि मैं जा रहा हूँ, खर्चे वाली छोटी सी बात है, लेकिन इसका एक एक पैसे का हिसाब ये जनता को दिया जाएगा और हम जो एमओयू सिग्नेचर करने वाले हैं वो भी जनता के सामने हम रखेंगे. लास्ट टाइम जो उदय सामंत और उनके साथ गए थे, उन्होंने जो एमओयू साइन किए है वो उसका काम अभी चल रहा है, काम चालू हो गया. लेकिन उसके पहले जो सुभाष देसाई गए थे, उन्होंने जो एमओयू साइन किए थे उसमें से कितने प्रोजेक्ट चालू हुए ये भी उन्होंने बताना जरूरी है. मिलिंद देवरा जो कल हमारे पार्टी पक्ष में आए, उनके बारे में सवाल खड़े किए गए. जो इकोनॉमिक फोरम है, वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जो जब स्थापन हुआ तो उसका जो पहला जो काम उनमें के एक उनके पिताजी थे और वो फोरम ने उनको मिलिंद देवरा को इनवाइट किया कि आप भी आना चाहिए, हमें खुशी होगी. मिलिंद देवरा जी वो जो जा रहे हैं वो उनके खुद के पैसों से जा रहे हैं, उनमें कोई सरकारी खर्चा नहीं है. ये बात आपके सामने मैं स्पष्ट कर दूं. और उनके वजह से भी अगर कोई बात अगर अपने को मिलती है, अपने महाराष्ट्र राज्य को मिलती है, तो उसका अपन अभिनंदन करना चाहिए. सर, एक बयान दिया है संजय राउत ने आज राम मंदिर को लेकर. वो कहा है कि जो विवादित ढांचा था वहां पर मंदिर बनना था, लेकिन मंदिर 3 से 5 किलोमीटर अलग बन रहा है. ये बयान सेम दिग्विजय सिंह ने भी किया है. ये ऐसे बयान लगातार राजनीति में ये 2-3 लोग जो है उनको ऐसी बयानबाजी करने की आदत है. ये निर्णय कुछ लोगों ने नहीं दिया. सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया उस डिसीजन के माध्यम से ये मंदिर का निर्माण हो रहा है. उसका मैप दिया गया है, वो मैप के हिसाब से ही वहाँ का निर्माण किया जा रहा है. ये किसी को छोड़ के किसी को हट के नहीं किया जा रहा. ये सब उसको अप्रूवल सुप्रीम कोर्ट ने दिया है. इसलिए इनके बयानबाजी के पर लोग अभी ख्याल देते नहीं. रामलल्ला का मंदिर बना है 500 साल के बाद, उसका आनंद सभी लोग मना रहे और मोदी जी को धन्यवाद दे रहे. एक शेवटचा प्रश्न की दिल्लीमध्ये लोकसभेच्या संदर्भातला जागाचा फॉर्म्युला ठरलाय तुम्हाला, म्हणजे शिवसेनेला 10 जागा मिळतात असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आता फक्त एकच फॉर्म्युला आहे
रामलल्लाचं दर्शन, तो आनंदोत्सव, त्यानंतर 22 तारखेनंतर या सगळ्या युतीच्या बैठका होतील आणि याच्यावर निर्णय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.